दादा, अजून 2 वर्षांनी तुमच्या कला प्रवासाला, या प्रदीर्घ सेवेला 50 वर्ष पूर्ण होणार. धन्य 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 धन्य. पण अनिलदा, पहिल्या एका नाटकामध्ये तुम्ही संवादच विसरलात आणि खूप हसा झाला. बरं असतं अशा वेळेला पहिला झटका एकदा बसतो किंवा एक अपयशाची जाणीव होते. तर ते अपयश तुम्ही जर मानलं तर मग खूप झटका देऊन जातं, नाहीतर नाही आता इथून पुढे जोरदार करायचं. तुमच्या बाबतीत काय झालं? झालं असं, गणेशोत्सवामध्ये नाटक करायला मोठ्या जोशात अगदी सगळं. आता म्हणजे मी आता जाऊन एंट्री करून आणि एंट्री केली आणि समोर प्रेक्षक बघितले एवढे आणि काय म्हणजे जण झाला आणि मी विसरलो सगळं. मला असं आतमध्ये असं काळीच एकदम थंडगार पडलं. मला असं वाटलं इथल्या इथे मरण यावं, काय आपण इथून पळून जावं. पळता येईना, थांबता येईना, काही सुचेना, ब्लँक राहिलो. पण बरोबरच्या कलाकाराने जेव्हा त्याचं वाक्य म्हटलं, त्यानंतर एक क्षणानंतर पुन्हा जागेवर आलो आणि पुढचं नाटक झालं. पण मी तो क्षण मला माफ नाही केला आजवर, की हे का झालं असं, का कुठल्या द्वंद्वीत होतो आपण. पण तो एक माहीत नव्हतं की समोर प्रेक्षक एवढे असतात. हे कधी समोरून बघितलं नव्हतं. आपण प्रेक्षकातून नाटक बघितलं होतं, पण स्टेजवर राहून प्रेक्षक बघितले नव्हते. तो जो एक भाग असतो ना, त्याचा मला त्याला जो जाणीव झाला. आणि मग प्रेक्षक ही गोष्ट जी डोक्यात बसली ती आजपर्यंत. आमचे हे आमची ही दर बुधवारी रात्री 8 वाजता. पुन्हा प्रसारण दर शुक्रवारी दुपारी 2:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर.